बघा त्यांना असा बेसिक वाला क्वेश्चन आला स्पीड डिस्टन्स टाइमचा, तर याला कसं सोडवणार? एका शर्यतीत एक ॲथलीट पहिल्या फेरीत 324 मीटर अंतर 108 सेकंदात पार करतो, दुसऱ्या फेरीत तो समान अंतर, मग दुसरी फेरी पण 324 मीटरची आहे, 324 प्लस 324 अंतर भागिले काय असणार? अंतर भागिले काय असणार? वेळ. वेग बरोबर अंतर भागिले वेळ, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. 2 फेऱ्या मिळून एवढं अंतर पार केलं. पहिल्यासाठी किती लागले त्याला? 108 सेकंद, आणि दुसऱ्या वेळेस किती सेकंद लावले? 54 सेकंद. मग टोटल किती अंतर झालं? 4 आणि 4 8, 2 आणि 2 4, आणि नंतर 3 आणि 3 6, 648. आणि टाइम किती लागला? 54 आणि 8 किती? 62. 8 आणि 4 1202, हातचा आला 1, 5 आणि 1 6, 162. अरे बरोबर आहे का? तर ॲथलीटचा सरासरी वेग किती? डिस्टन्स अपॉन टाइम आहे, हे मीटर मध्ये, सेकंदात आहे, मीटर पर सेकंद मध्ये सांगितलंय. आता बघा इथं पॉइंट मध्ये नाही, म्हणजे डायरेक्ट भाग जाणार, आणि भाग जाणार 100. आता बघा 4 दुने किती रे? 8. नंतर 4 दुने 8, 6 24, हातचे आले 2, आणि 4 1 4, आणि ते 2 6, म्हणजे हे याच्या किती पट आहे? हे याच्या 4 पट आहे सर. ऑप्शन नंबर बी विल बी द करेक्ट आन्सर. असेच क्वेश्चन बघण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.